नमस्कार तुम्हा सर्वांना. तुम्हाला सुद्धा असे झटपट तयार होणारे पराठे बनवायचे आहे आणि तेही एक मसाला वापरून, खास असा सिक्रेट मसाला. चला तर तुम्ही नक्की बनवून बघा. इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी बारीक चिरलेला पालक आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता, त्याला बारीक बारीक चिरून घेतला आणि तो घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची. नंतर 1 चमचा मी लसूण घातलेला आहे, त्यात हिरवी मिरचीची पेस्ट घातली आणि 2 चमचे मी यात दही घातले. दह्यामुळे काय होते, त्याची चव पण खूप छान लागते आणि आपले पराठा खूप सॉफ्ट पण येतो. नंतर थोडं लाल मिरची पावडर घातले, थोडी हळद घालायची आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यात तेल घालायचं आहे, म्हणजे पराठा खूप छान लागतो. आणि त्यानंतर मी इथे सिक्रेट मसाला जो मी ऑलरेडी तयार करून ठेवत असते, 1 महिन्यापर्यंत हा छान राहतो, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तो घातलेला आहे. म्हणजे आपल्याला मग बाकी काहीच घालण्याची आवश्यकता नसते आणि थोडं पाणी घालून हा मळून घ्यायचा आहे. आता याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे, एक थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे. आता मी काय केले, इथे पराठ्याच्या याचे 4 गोळे केलेले आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि एकावर एक ठेवून ते लाटून घ्यायचं आहे. म्हणजे पराठा एकदम लेअर पण येतो, तुम्ही तुमच्याप्रमाणे पण लाटू शकता, पण अशा पद्धतीने जर केला तर पराठ्याची चव अगदी अप्रतिम लागते. आणि नंतर तवा पूर्ण गरम झाला आहे की मग त्यात हळूहळूप्रमाणे तेल टाकून आपण शिजून घ्यायचं. पण या पराठ्याला जेव्हा आपण करतो ते याला छोटे छोटे असे होल करायचे आहे, म्हणजे तो मस्त शिजला जातो. जेव्हा आपण तेल घालतो त्यात पूर्ण 4ही बाजूने ते व्यवस्थित शिजल्या जाते, म्हणून आलतून पालतून असं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. मी हे असे याच्या साह्याने प्रेस करून त्याला शिजवलं आहे, त्यामुळे पण एक वेगळी चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गरमागरम पराठे.